कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झाली तेवढी नाचक्की पुरेशी झाली नाही का पूजेमध्ये, का आता अख्ख्या जगासमोर करून घ्यायची आहे? बरं, या घरामध्ये ते लग्न कुणालाच मान्य नाहीये, मला सुद्धा नाही। फक्त तुम्हाला ती मुलगी या घरात हवी आहे का? हा हट्ट तुमचा? हट्ट? मला मान्य आहे, सावलीकडून तुझ्या सुनेबद्दलच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, पण म्हणून ती सून नाही असं होत नाही। अगं, आपण साधा मॅनेजर जरी अपॉइंट केला ना, तरी त्याच्या खुर्चीचा मान राखतो आपण, त्याला पूर्ण सन्मान देतो। आणि इथे सावलीचं आणि सारंगचं विधिवत लग्न झालंय। हे काय कंपॅरिझन आहे? मॅनेजरला आपण नोकरीवरून काढून टाकू शकतो, नात्यांचं तसं नसतं। एकदा जुळली की ती जुळली, नाती नाही मोडता येत। मी तुम्हाला सांगते, ती मुलगी जर का या घरात आली आणि इथे कम्फर्टेबल झाली ना, तिला हे सगळं आपलं ऐश्वर्य आवडायला लागलं, मोठाली घरं, मोठ्याल्या गाड्या, आपले पैसे, इथे ती जर का कम्फर्टेबल झाली, तिला हे सगळं स्वतःच वाटायला लागलं तर अहो, ती हक्क सांगेल आपल्या पैशांवर, आपल्या प्रॉपर्टीवर। मग काय कराल? तुम्ही खूप भोळे आहात, तुम्हाला कळत नाही काही। मला माहिती आहे ना या पोरी कशा असतात। श्रीमंतांच्या पोरांना ना जाळ्यात खेचतात आणि मग हक्क सांगतात। असं करतात हे, माहित नाही तुम्हाला? ऐकलंस? ही आहे तुझी लायकी। आणि डॅडने सांगितलंय तुला घ्यायला सोहम आणि बबलू येतील। सर्व नाही म्हणायचं आणि विषय संपवायचा। पुन्हा या घरात कधीच यायचं नाही। गेट इट? इट। तिलोत्तमा, तू काहीही म्हणालीस तरी सावली घरी येणार आणि हे रिसेप्शन होणार। ठीक आहे, बघूया ना। तुम्ही लावा ना तुमच्या परीने जोर, मी सुद्धा लावते, मग बघूया काय होतंय ते। जोर लावा म्हणजे? जोर ऑलरेडी लागलाय। बोर्ड मेंबर्सना इन्व्हाइट केलंय आपण। नॉट माय कन्सर्न। बाई, साऊ, तू कशाला कामाला लागली बरं? कशाला म्हणजे काय आई? कुळथ्याची पिठी करते, अप्पूला लई आवडते ना, आणि पौष्टिक बी असते म्हणून। हा, ते खरंय, तर तू जरा आराम करायला पाहिजे ना। अगं, 4 दिवसाची माहेरवाशी नाही तू। असं काही नसतं आहे, हे माझं घर होतं, हाय आणि राहील पण। हा बाई, तुझंच घर आहे आणि तुझंच राहील। साऊ, तुझे सासरचे चांगले वागतायत तुझ्याशी? तुझा चेहरा का बरं पडलाय? म्हणजे मगाशी फोन आला होता, काही बोलले का? काही नाही आई, मी नाही ना तर सध्या आठवण काढत असतात माझी। कुणाला करमतच नाही तिथे, आणि माझे हे पण आहेत ना, ते माझ्या आठवणीत जेवत सुद्धा नाहीत। बघ ना, उचक्या लागत असत। भाई, साऊ, खरंच उसकी लागली की ग तुला? माझीच नजर नको लागाय बाई तुला। असाच सुखी संसार पाहिजे, दुसरं काय हवं असतं बरं? बरं, आण, करते। नाही आई, मी करते। बरं बाई, हो दे तुझ्या मनासारखं। थँक्यू सरुताई, गरज होती मला आता। अरे, या वकील साहेब, बसा ना।
बोला, एवढी काय अर्जन्सी होती? मॅडम अर्जन्सी होती म्हणून तडक यावं लागलं. मॅडम हे मिस्टर ओक आहेत आणि हे मिस्टर सातपुते. नमस्कार. नमस्कार. मॅडम मिस्टर सातपुते हे महिला सबलीकरण बोर्डाचे अध्यक्ष आहेत. बर. आणि आपण गेल्या महिन्यात जी जाहिरात केली होती फेअरनेस क्रीमची, त्यावरती यांचा आक्षेप आहे. का बरं? यांचं असं म्हणणं आहे की आपल्या जाहिरातीमध्ये रंगभेदाचं कंटेंट आहे. रंगभेद? हो, तुम्ही तुमच्या ॲडमध्ये एका काळ्या मुलीला गोरं होताना दाखवलं हो, मग आणि त्याच्याबद्दलच आम्ही तुम्हाला जाब विचारायला आलो. काळं असणं चूक आहे असं तुमचं मत आहे का? की गोरं असणं एवढी एकच सौंदर्याची व्याख्या आहे? काळी मुलगी जर का गोरी झाली तरच ती सुंदर दिसते, ही जुनाट विचारसरणी तुम्ही प्रमोट करताय का मॅडम? मॅडम यांच्याच बोर्डाच्या एका क्लायंटने आपल्यावरती हा दावा केलाय. हे बघा, माझं एवढं. तिलोत्तमा, आपण आपली कंपनी स्टॉक मार्केटवर लिस्ट करण्याच्या प्रयत्नात आहोत. जर असं काही स्कॅन्डल झालं तर आपल्या IPO ला प्रॉब्लेम होऊ शकेल. असं काहीही होणार नाही. तुम्ही विसरलात का? इतकी वर्ष ही अशीच सगळी स्कॅन्डल्स फेस करून आपली कंपनी एवढी ग्रो झाली. दीज आर व्हेरी स्मॉल प्लेयर्स, डोंट वरी. मला असं वाटतं की आपण कोर्टातच भेटू. या आता. एक्सक्यूज मी मॅडम, मला बोलायचं आहे. मॅडम प्लीज घाई गडबड करू नका. ही केस कोर्टात लढली पाहिजे हे मला मान्य आहे. ह्या केसचा नीट अभ्यास केल्यानंतर, ॲनालिसिस केल्यानंतर मला हे जाणवलंय, आत्ता आपल्या ब्रँडची निगेटिव्ह पब्लिसिटी झाली ना, तर ती खूप धोकादायक आहे. त्यामुळे प्लीज. मला असं वाटतंय की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही आणि आमची कंपनी असा कोणताही रंगभेद वगैरे मानत नाही. आणि तुम्हाला जर खात्री करायची असेल, ही वा, ही आहे आमची धाकटी वहिनी. तिच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय का की आम्ही हे रंगभेद वगैरे मानत असू? आणि या उपरही जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर काही दिवसात आमच्या धाकट्या भावाचं रिसेप्शन. तिकडे या आणि खात्री करा की आमची कंपनी सौंदर्याबद्दल काय विचार करते आणि कसा विचार करते. ठीक आहे, तर आम्ही डायरेक्ट रिसेप्शनलाच येतो आणि प्रत्यक्ष तिथे येऊनच बघतो की नक्की काय आहे ते. येतो मॅडम. नील, व्हॉट वॉज ऑल दिस? मॉम, मॅडम 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 काही असेल पण नीलने खूप उत्तमरित्या ही परिस्थिती हाताळली, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. अहो पण हे. मॅडम येऊ मी? या. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.